जय हिंद मित्रांनो। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये तब्बल 9,500 पदांची होमगार्डची भरती निघालेली आहे आणि आता नुकतीच रायगड जिल्ह्यामध्ये देखील ऑनलाईन फॉर्म हे चालू झालेले आहेत। 27 तारखेपासून हे फॉर्म चालू होतील ते 15-16 ऑगस्ट पर्यंत फॉर्म चालू राहणार आहेत। तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये होमगार्डची भरती होणार आहे। काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फॉर्म चालू आहे तर काही जिल्ह्यामध्ये भरती देखील चालू असेल। तर होमगार्डमध्ये एक बेसिक तुम्हाला माहिती सांगतो। याच्यामध्ये मित्रांनो, तुमचं वय 20 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे। ठीक आहे, तुमचं वय 20 वर्ष पूर्ण असावं ते 50 वर्षाच्या आत तुमचं वय असणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला 1600 मीटर आहे मुलांना आणि महिलांना 800 मीटर आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यामध्ये गोळाफेक आहे। आता गोळाफेक केवढं असेल, जे पोलीस भरतीला असतं तेच इव्हेंट तुम्हाला होमगार्डच्या भरतीला असणार आहे। आणि 1600 मीटर जे पोलीस भरतीला असतं, जे 800 मीटर पोलीस भरतीला असतं, तोच टायमिंग तुम्हाला या भरतीमध्ये असणार आहे त्याचे। ठीक आहे, तोच टायमिंग 5:10 जो 5:20 मुलींचा जो 2:50 असेल तोच टायमिंग तुमचा असणार आहे। 8.5 मीटर गोळा आणि मुलींचा पण जो काय असेल पोलीस भरतीचा तोच गोळा या भरतीमध्ये असणार आहे। आता याच्यामध्ये उंची तर मुलांना 162 सेंटीमीटर उंची असायला हवी आणि महिलांना जर आपण विचार केला तर महिलांना कमीत कमी 150 या दरम्यान असायला हवे। तर होमगार्ड भरतीमध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नसते। ठीक आहे, कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नसते। तुम्हाला प्रत्येक जो इव्हेंट असेल त्यामध्ये कमीत कमी 40% गुण घेणं आवश्यक आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये जिल्ह्यानुसार भरती असते। जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही भरती देऊ शकता। ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पगार नसतो। ठीक आहे, याच्यामध्ये मानधन असतं। मानधन म्हणजे काय, ज्या दिवशी तुम्ही जाणार कामाला त्याच दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार। 670 रुपये तुम्हाला पर डे आहे। त्याच्यामध्ये तुमचा धुलाई भत्ता असेल, तुमचा आहार भत्ता असेल, हे सगळं मिळून तुम्हाला 670 रुपये मिळणार। आता होमगार्ड पोलिसांच्या आधीची होमगार्डची स्थापना आहे। जवळजवळ 75-76 वर्ष होमगार्डला झाले, पण होमगार्डची परिस्थिती पहिल्यापेक्षा तरी बऱ्यापैकी आहे। आधी तर 40 रुपये दिवसाला होते, 40 रुपये 20 रुपये आधी 1990चा काळ। आता 2019 पासून 2019च्या आधी 400 रुपये दिवसाला होते, 400 रुपये एका दिवसाला। त्याच्यानंतर 670 झाले। आता एक प्रस्ताव आहे की बाबा 1200-1300 काहीतरी होणार आहे, पण अद्याप ते झालेलं नाही। आता होमगार्डमध्ये असे बरेच विषय आहेत की तुम्ही होमगार्ड जॉईन केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, होमगार्डमध्ये तुमचं करिअर आहे का नाही, होमगार्ड कुणी जॉईन केलं पाहिजे, होमगार्डमध्ये ड्युटी कशी असते, संपूर्ण माहिती तुम्हाला मी, तुमची जर इच्छा असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासाठी ती माहिती घेऊन येणार आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ लाईक करायचा आणि नक्की सर्वांनी होमगार्डची भरती द्यायची आहे। होमगार्ड सरकारी आहे का प्रायव्हेट आहे सगळं मी तुम्हाला सांगेल, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ही बेसिक माहिती सांगितली की होमगार्डची भरती निघालेली आहे, या संधीचा लाभ सोडू नका। होमगार्डची भरती दरवर्षी निघत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। तब्बल 2019ला भरती निघाली होती, 2019 पासून आत्ता 2024 म्हणजे जवळजवळ 19ला निघाली, 20, 21, 22, 23, 24 4 ते 5 वर्षांनी होमगार्डची भरती निघाली। दरवर्षी होमगार्डची भरती निघत नाही, तर नक्की ट्राय करा आणि होमगार्डमध्ये भरती व्हा। ह्याच्यामध्ये मेरिट कसं लागतं, सिलेक्शन कसं असतं, ट्रेनिंग काय असते, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेल। व तुमची कमेंट आली तर तुम्ही मनापासून हा व्हिडिओ पाहिला, धन्यवाद। आपल्या सर्व ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर जय हिंद।